हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे. तर बघू शकताय तुम्ही पीठ कसं एकदम छान असं भिजलेलं आहे. डबल इतकं भिजलेलं आहे पीठ, एकदम जाळीदार आणि फ्लफी झालेलं आहे. तर एकदम छान असे अप्पे होतात. मिक्स डाळीचे आहेत. तर पीठ भिजवले कसं, किती डाळी घेतल्यात, सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघा, एकदम छान असं पीठ भिजून रेडी झाले. तर आपण सगळ्यात आधी डाळी कशा भिजवायच्यात आणि किती घ्यायच्यात ते बघूया. तर 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी, आणि त्याच वाटीनं डाळ घेते. मुगाची डाळ आहे अर्धी वाटी, उडदाची डाळ आहे अर्धी वाटी, आणि चना डाळ आहे ती पण अर्धी वाटी. तर सगळ्या डाळी घेतल्यात आणि तांदूळही घेतलेत. आता याला स्वच्छ आपण धुवून घेऊया. आणि थंडीचे दिवस आहेत तर बऱ्याच जणांचं पीठ व्यवस्थित भिजत नाही. मी सांगते त्या पद्धतीनं करा, बरोबर भिजणार. आणि पीठ जे आहे हे भिजायला, डाळी जे आहेत ते मी 12 वाजता घेतलेले आहेत. दुपारी 11 ते 12 वाजता भिजवायचे. थंडीचे दिवस असल्यामुळं चांगलं भिजून ते येतं. उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपण उशिरा जरी भिजवलं तरी चालतं, जसं की 3-4ला. तर 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे डाळी आणि तांदूळ. दुपारी भिजवत आहे 12ला, 11-12 वाजता, आणि संध्याकाळी 6-7 वाजता त्याला आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे. तर भिजत ठेवलेलं आहे, बघू शकताय. आणि जेव्हा आपण वाटतो तेव्हा ह्या डाळीमध्ये जे पाणी आहे तेच पाणी टाकायचं आहे आपल्याला. जास्त पाणी नाही लागत, थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीकसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकताय, रात्री मी वाटून ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळी आता त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचे. आणि सकाळी बघू शकताय तुम्ही पीठ किती छान असं फुलून आलं आहे. सकाळी 9 ते 10 वाजता मी हे अप्पे बनवत आहे. तर तेव्हा असं मस्त पीठ छान भिजून आले, डबल इतकं झालं आहे आणि एकदम जाळीदार आणि हलकं झालेलं आहे. तर याचे अप्पे जे आहेत ते एकदम मऊ आतमधून होतात आणि वरतून एकदम कुरकुरीत असे बनतात. तर पीठ चाले भिजून. आता पिठामध्ये आपण थोडंसं व्हेजिटेबल टाकून घेऊया. तर व्हेजिटेबलला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल टाकून घेऊया. बरेच जण कच्चं पण टाकतात, तसंच जे व्हेजिटेबल आपल्याला हवे तसे मी थोडंसं तडक्यामध्ये टाकून त्याला परतून घेते. मोहरी घेतली आहे, त्यानंतर जिरे घेतलेत, आणि थोडंसं अद्रक खिसून घेऊया. टेस्ट खूप छान लागते अद्रकचं. जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर कांदा बारीक करून घेतला आहे, मिरची, कढीपत्ता एकदम बारीक चिरून घ्यायचं व्हेजिटेबल, कांदा, मिरची. आणि जास्त याला तेलामध्ये परतून नाही घ्यायचं, हलकंसंच परतून घ्यायचं आहे. बघू शकताय. आता गॅस बंद करूया. तुम्ही याच्यामध्ये टमाटर, गाजर, काकडी हे सुद्धा टाकू शकता. आता तडक्याला थोडंसं थंड होऊ दिलं आणि सारण पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर. आता सर्व मिक्स करून घेऊया. एकदम छान असं आपलं सारण रेडी झालेलं आहे. आता अप्पे करून घेऊया. अप्पे पात्रामध्ये चांगलं तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं, आणि ते सर्व बाजूनं लागलं पाहिजे. थोडंसं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अप्पे टाकून घ्यायचे. लगेच 2 ते 3 मिनटं वाफवलं की लगेच अप्पे होतात. सगळं सारण टाकून झालं पात्रामध्ये की त्याला झाकण ठेवायचं आणि हलकंसं वरतून पूर्ण असं कवर होईल इतकं आपल्याला शिकून घ्यायचं. बघा, गॅस कमीच ठेवायचा आहे. बघू शकता, वरतून चांगले हलकेसे शिजून झालेत ते रेडी. आता दुसऱ्या बाजूनं छान शिजून घ्यायचे.
वरतून एकदम सोनेरी सोनेरी हलकेसे व्हायला पाहिजे. तर वरतून एकदम कडक क्रंची छान आणि मधातून मऊ लुसलुशीत असे आप्पे आपले रेडी होतात आणि खूपच टेस्टी होतात. थंडीमध्ये तर एकदम भारी लागतात गरमागरम आप्पे. तर तुम्ही पण नक्कीच करून बघा. आणि यासोबत जर चटणी जरी नसेल तर नुसते पण खायला खूपच छान लागतात. किंवा नारळाची चटणी करायची किंवा सॉससोबत खाल्लं तरी चालतं. तर बघा दोन्ही बाजूनं व्यवस्थित असेच मी भाजून घेतलेत ते आप्पे. आणि एक वेळेसच तेल टाकलेलं आहे. तेल पण खूप कमी लागतं आप्प्याला. तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि लहान मुलांच्या डब्यासाठी पण खूप छान आहे, झटपट होणारी रेसिपी. तर आपले आप्पे एकदम छान असे रेडी झालेले आहेत. तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही मिक्स डाळीचे आप्पे बनवता का नाही. रव्याचे आप्पे पण खूप छान होतात, ते पण इन्स्टंट बनवतात. तर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. बघा दोन्ही बाजूने छान असे आप्पे रेडी झालेत आपले. आता आपल्याला आपण काढून घेऊया. एकदम छान मऊ लुसलुशीत आंबे खाण्यासाठी रेडी आहेत. तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. आतमध्ये बघा किती छान असे झालेले आहेत. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.